बऱ्याच ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. आज 28 जुलै सकाळी पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर डीप डिप्रेशन हे पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागामध्ये अजूनही या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यातूनच मान्सूनचा आज असलेला जो पट्टा आता थोडंसं उत्तरेकडे सरकलाय, जो की हिमालयाच्या पायथ्याकडे सरकू लागला तर पश्चिमेकडील टोक. पण पुन्हा एकदा ही सिस्टीम जशी आत येईल, पश्चिमेकडे येईल तसं ती सिस्टीम म्हणजे जो कमी दाबाचा पट्टा आहे, तो सुद्धा दक्षिणेकडे येण्याचा अंदाज आहे. राज्यातही या सिस्टममुळे हे जे काही डीप डिप्रेशन आहे, त्याचा राहिलेला अंश जेव्हा आतमध्ये येईल, त्यामुळे चांगला पाऊस होणार आहे. कारण ही सिस्टम विदर्भाच्या जवळून जाण्याची शक्यता आहे, की मध्य प्रदेश विदर्भाच्या सीमावर्ती भागापासून जाऊ शकते, असं सध्या मॉडेल दाखवू लागलेले आहेत. आत्ता सिस्टमच्या जवळपास तुम्ही पाऊसचे ढग पाहू शकता आणि मान्सूनचा आज असलेला जो पट्टा आहे, त्याच्या आसपास सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत. महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या काही घाटाच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचे ढग आहेत. त्यानंतर अमरावती, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही ठिकाणी थोड्याफार पाऊस देणारे ढग आहेत. राज्याच्या इतर ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण जरी असलं तरी सध्या जास्त पावसाचे ढग इतर भागामध्ये नाहीत. इकडे सातारा घाटाकडचं पावसाचे ढग आहेत. पुणे घाटाकडचं थोडेसे ढग आहेत. आणि जर येत्या 24 तासातील अंदाज पाहिला, तर त्या 24 तासामध्ये अमरावती, यवतमाळ, वर्धा, त्यानंतर चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे. हा अंदाज 24 तासांसाठी आहे. म्हणजे काही ठिकाणी रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान सुद्धा पाऊस होईल, जर दिवसात झाला नाही तर. त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, सातारा घाट, सांगलीच्या घाटाच्या आसपासचे भाग, पुणे घाट या ठिकाणी मध्यम ते मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. नाशिक घाट मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच मुंबई, ठाणे, पालघर मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस थोडीफार शक्यता आहे. खूप मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आज मुंबई, ठाणे, पालघरच्या भागामध्ये नाही. त्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिकच्या अति पूर्वेकडील भाग, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला सगळीकडे नाही मात्र काही भागामध्ये मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळतील आणि हा पाऊस मेघगर्जनेसह पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार, पण सगळीकडे नाही. नंतर हा जो मधला भाग आहे नाशिकपासून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये अहिल्यानगर, विखुरल्या स्वरूपात हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. यातही हा पाऊस सगळीकडे नसेल, काही ठिकाणी होईल, काही ठिकाणी वातावरण कोरडं राहील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, Facebook पेज फॉलो करा.